विजयकुमार घागे पाटील यांना या राष्ट्रवादीच्या हरामखोर प्रदेशाध्यक्षानं मारहाण केली आणि त्यामध्ये ते मोठ्या प्रमाणात जखमी होऊन सध्या औरंगाबाद येथील अकोला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. तरी आम्ही युवा संघटना आणि महाविकास आघाडी उमरगा तालुक्याच्या वतीने या ठिकाणी ठाकरे चौकामध्ये निषेध व्यक्त करत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचा निषेध आहे. निषेध म्हणून आज उमरगा तालुक्यातील महाविकास आघाडी व प्रामुख्याने ज्या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणजे माननीय गाडगे साहेब छावा संघटनेचे त्यांच्या वतीनं उमरगा तालुक्याचे छावा संघटनेच्या वतीनं हा निषेधार्थ आंदोलन आज इथे करण्यात येत आहे. आज ह्या जनतेतील महाराष्ट्राच्या जनतेला जाग आलेली आहे. कारण काल प्रकरणी एक शेतकरी सामान्याचं गोरगरीब कुटुंबातील एक माणूस जर शेतकऱ्यांसाठी निवेदन देण्यासाठी गेला आणि त्याला सत्तेचा माज झालेला आहे. काही सत्ताधाऱ्यांनी एकदम मारहाण केली. आज जर सामान्याचे शेतकरी पुत्रावर जर अशा पद्धतीचा गाव ते सत्ताधारी घालत असतील तर त्यांना मी सांगू इच्छितो हे रथाच्या पहिल्यात दोन पहिल्यानं चढतो. एक जर तुमचा सत्ताधारीचा असला तर दुसरा हा विरोधी पक्षाचा असतो. जर विरोधी पक्षाला तुम्ही पायदळीत तोडवण्याचं पाप करत असाल तरी सामान्य जनता तुम्हाला कधीही सोडणार नाही. म्हणून कालच्या घटना हे निषेधार्थ घटना आहे आणि या घटनेचा पडसाद आज उमरगा तालुक्यामध्ये उमटलेला आहे आणि पुढे अल्टिमेटम आम्ही त्यांना देऊ इच्छितो. येत्या 2 दिवसात या हरामखोर सूरज चव्हाणवर कारवाई झालीच पाहिजे. त्यांच्यावरती कृषी मंत्री पोकटे सर्वसामान्य शेतकरी आज हवालदिल होऊन बसलेला आहे आणि तो हरामखोर कृषी मंत्री त्या विधान भवनामध्ये रंगीचा गेम खेळतोय. अरे काय दाखवू इच्छिता तुम्ही? आणि शेतकऱ्याचं राज्य म्हणता हे 3 तिकडं काम बिघडायचं तुमचं सरकार आहे आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यासाठी कधीही या सरकारनं काही काम केलेलं नाही. फक्त नित्य केलं तर फक्त बडाया. त्यामुळे आज आम्ही निषेधार्थ सूरज चव्हाणचा निषेधार्थ हा मोर्चा इथे काढलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील तटकरे हे लातूर येथे आले असता या अखिल भारतीय छावा संघटनेचे विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हे प्रवीणजी तटकरे व बनसोडे यांना निवेदन देत असताना मी परवा पाहिलं की आपल्या विधानसभेमध्ये जो सध्या आपला जो आहे कृषी मंत्री तो तिथे रमीचा डाव खेळत होता. तो रमीचा डाव म्हणून काल आमच्या प्रदेशाध्यक्षांनी त्यांना पत्ते आणि निवेदन देऊन ते साईडला गेले असता तटकरेंनी निवेदन पूर्ण संबंधाने ते स्वीकारले असता त्यानंतर जो राष्ट्रवादी व काँग्रेस अजितदादा पवार गटाचा जो प्रतिनिधीक आहे तो भडवा सूरज चव्हाण याने काल त्यांना अचानकपणे अमानुषाची मारहाण केली आहे. त्यांच्या पोटामधल्या त्यांच्या पाठीमधून डोळे सुटलेले आहेत. तरी सूरज चव्हाणला मी इतकं सांगू इच्छितो छावा संघटना ही फक्त उमरगापुरती मर्यादित नाही, संबंध राज्यामध्ये संघटना आहे. सूरज चव्हाण तू जिथे कुठे भेटला तुझी नळ ही छावाची असणार आहे. मी एवढं सांगतो. अरे सूरज चव्हाणचं करायचं काय? अरे सूरज चव्हाणचं करायचं काय? काल लातूर येथे छावाचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य विजयकुमार घागे पाटील यांच्यावर ज्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मारहाण केली, सर्वप्रथम त्या घटनेचा मी निषेध करतो. आज या राज्यामध्ये लोकशाही जिवंत आहे का नाही हा आपल्याला सर्वांना मोठा प्रश्न पडलेला आहे. कारण शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जर कोणी जाब विचारला तर त्याला मारहाण करत आहेत. मला एकच सांगू इच्छितो, आज महाराष्ट्रातला तरुण खवळलेला आहे आणि निश्चितच यापुढे जर अशी कोण दादागिरी करत असेल तर हा महाराष्ट्रातला तरुण सोडणार नाही. आणि आज उमरग्यामध्ये देखील छावासोबत सर्वच राजकीय पक्ष आज छावा संघटनेसोबत आहेत. आणि आज मला या छावा संघटनेला एकच सांगायचं की तुम्ही एकटे नाहीत, आपल्यासोबत संबंध महाराष्ट्रातील तरुण पिढी आहे. त्यामुळं इथून पुढं तुम्हाला जिथं काय गरज लागेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आपल्यासोबत तुमच्यापेक्षा दुप्पट ताकदीनं आपल्यासोबत राहील हे ग्वाही देतो आणि थांबतो.